ओके. नमस्कार सगळ्यांना. बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेच्या आजच्या सत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. मंगेश दादा आले आहेत आणि बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप दीक्षितजी पण इथे आले आहेत. त्यांना 2 मिनिटं सेशन सुरू व्हायच्या आधी हवे आहेत आपल्याशी बोलायला. तर पहिले सुरुवात ते मिस्टर संदीप बरोबर करूया. संदीपजी. धन्यवाद स्नेहल, थँक्यू सो मच. आणि सगळ्यांचं पहिल्यांदी या मला वाटतं 50हून जास्ती सेशन झालेले आहेत. मला एक्झॅक्टली नंबर माहीत नाही किती आहे, पण हा एक नवीन विक्रमच झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदी मी वृषाली राऊत हिच्यासाठी जोरदार टाळ्यावर मी तिचं अभिनंदन करतो. तिची सगळी टीम, स्नेहल तू इथे आहेस, मला माहिती आहे विराज पण बॅक एंड सपोर्ट करत असतो. आणि जे सगळे या उपक्रमामध्ये व्हॉलेंटिअरिंग करतायत त्या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो. आपल्या BMM 2.0 या मिशन खाली आपण अनेक नवीन उपक्रम केले. सगळ्या ग्राउंड अप आपण सगळ्या व्हॉलेंटियर्सना ऑपॉर्च्युनिटीज दिल्या की तुम्ही कल्पना घेऊन या आणि त्या आपण राबवू आणि इम्प्लिमेंट करू. आणि 2 वर्षापूर्वी वृषाली जेव्हा क्लिव्हलंडला आली होती तेव्हा तिने जस्ट बोलताना म्हणली की मला असं फिलॉसॉफी करायला आवडेल. मी तिथे म्हटलं नक्की कर. आणि त्याचं हे रूपांतर एका आपल्या कमिटमेंटचं रूपांतर एवढ्या मोठ्या उपक्रमामध्ये झालेलं आहे. हा असाच वाढत जावा अशी माझी इच्छा आहे. आपल्याला मंगेश दादांचं बहुमूल्य मार्गदर्शन मिळालंच आहे आणि त्यांचे विचार सुद्धा आपल्या सगळ्यांना पर्यंत पोहोचत आहेत. बृहन महाराष्ट्र मंडळाचं जे अधिवेशन आहे त्याची सगळी योजना आणि त्याची लिडरशिप सुद्धा मंगेश दादांच्या मार्गदर्शनाखालीच होत आहे. तुम्ही सगळ्यांनी बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला पण नक्की या. तिथे फिलॉसॉफीमध्ये चांगले चांगले सेशन्स ऑर्गनाईज केलेले आहेत. तुम्ही मला वाटतं बोलला असालच त्या बाबतीत, पण गौड गोपालदास, गोविंद देवगिरी महाराज आणि मंगेश दादा स्वतः पण तिथे असणार आहेत. पुन्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. विश ऑल द बेस्ट इन फ्युचर. ॲज अ आउटगोईंग प्रेसिडेंट मी इन्व्हॉल्ड असेन 2 वर्षासाठी ॲज अ एक्स प्रेसिडेंट, पण नवीन कमिटी धुरा सांभाळेल आणि नवीन कमिटी त्यांच्या विचारांप्रमाणे त्यांच्या गतीने सगळे प्रकल्प पुढे नेईल. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू स्नेहल. या निमित्ताने संदीप दीक्षित यांचे आपण सर्वजण सुद्धा आभार मानूया, कारण त्यांनी BMMचं इतकं सुंदर व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांची ओळख झाली. आणि जसं संदीप म्हणाल्याप्रमाणे 50 ते 60 जण सातत्याने 50पेक्षा जास्त सत्र उपस्थित राहत आहेत. त्यांची आवडही निश्चितपणे दिसूनच येते. पुन्हा एकदा हे व्यासपीठ आपल्याला बृहन महाराष्ट्र मंडळाने उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. जय श्रीराम. जय श्रीराम. मंगेश दादा, तुम्हाला इथनच नमस्कार. आजच्या सत्राला आता तुम्ही सुरुवात करू शकता. जलद्दानगंडं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम, जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी गरितो शरीरा। तेव्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। आत्ताच PMMचे विद्यमान अध्यक्ष म्हणूया आपण श्री संदीपजी दीक्षित यांचं आपण प्रास्ताविक ऐकलं। बृहन महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला एक फार मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या व्यासपीठातर्फे एक वर्षाहून जास्त, जसं आत्ता बोलण्यात आलं, 50 पेक्षा जास्त सत्र होऊन गेलेली आहेत आणि आपण आपल्या शाश्वत हिताचा विचार करतो आहोत। मनुष्य जन्म आपल्या सर्वांना लाभलेला आहे आणि मनुष्य जन्माला घालून परमेश्वराने जे सुचवलेलं आहे, त्याची जी इच्छा आहे की आम्ही काय करावं, कारण इतर कुठल्याही प्राण्याचा देह नवे अचेतनापर्यंत सुद्धा त्याला लाभू शकला असता। या दृष्टीने आपली ही मालिका सुरू आहे। व्हॉट नावाचा टप्पा आपण व्हाय नावाचा टप्पा आपण सुरुवातीला घेतला। हे सर्व कशासाठी करायचं, एकदा कारण कळलं, त्याचं महत्त्व कळलं की मग प्रवृत्ती होते तसं करण्याची, तसं वागण्याची, तसं ऐकण्याची इत्यादी। या दृष्टीने आपण व्हाय हा टप्पा पहिले घेतला आणि आता व्हॉट या टप्प्यामध्ये आपण आहोत। दुसरा टप्पा सुरू आहे आपला आणि नंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण प्रवेश करणार आहोत, हाऊ, आणि मग
त्या टप्प्याबरोबर मग या मालिकेची सांगता सुद्धा होईलच. तेव्हा त्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण अनेक विषय बघितले, अनेक विषयांचा विचार केला, व्यापकता समजून घेतली, महत्त्व समजून घेतलं. माझ्याशी त्याचा, माझ्या जीवनाशी एक जीव म्हणून, एक साधक म्हणून काय संबंध आहे हे समजून घेतलं. आणि आपला अखंड जो एक माझ्या सद्गुरूंचा आग्रह आहे आणि त्याप्रमाणेच अभ्यासाची मांडणी असते की साधनाभिमुख परमार्थ. म्हणजे आपल्याला काय म्हणूया, पंडित व्हायचं नाही, शब्द पंडित व्हायचं नाही. अभ्यास करतोय आपण सगळेजण, अगदी मान्य, समजून घेतोय, प्रश्नच नाही. कशासाठी? साधनाभिमुख. त्यांनी साधनेत रूपांतर त्याचं कसं करत? अप्लाइड परमार्थ, चांगला शब्द आहे, अप्लाइड परमार्थ. हाऊ डू आय अप्लाय दॅट इन माय डे टू डे लाईफ? कारण हे जर झालं नाही तर आपला जो प्रस्तुत विषय सुरू आहे, साधक, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, त्यातलं साधक आपण समजून घेतो. आणि हे जर झालं नाही तर मी साधक, म्हणजे गमतीने बोलायचं झालं तर साधा साधक सुद्धा मी होणार नाही. आता साधा साधक हे थोडंसं विनोदीच आहे, कारण साधं नाहीये ते, म्हटलं तर फोडणीच आहे आपल्या भाषेत बोलायचं झालं. साधक होणं एवढं सोपं नाही. ते आपल्याला ती लक्षणं आपण जशी जशी बघतो आहोत की अरे त्या टप्प्यापर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा मागची काही लक्षणं असण्याची शक्यता आहे. मुमुक्षू असताना बद्धाची म्हणा, साधक असताना मुमुक्षूची म्हणा, हे सगळं आपण बघतो आहोत. मुद्दा असा की मी जे काही शिकतो आहे, विचार करतो आहे, त्याचं जर मी रूपांतर केलं नाही, माझे आचार आणि विचार बदलले नाही, तर साधक या प्रांतात प्रवेश होणं कठीण. त्यामुळे हा जो शिष्य लक्षण, हा जो म्हणजेच एक काय म्हणूया, परमार्थ प्रांतातील प्रगतीच्या प्रवासाचा आपण विचार करतो. आणि मी आता बोलल्याप्रमाणे आहोत आपण व्हॉट या टप्प्यामध्ये. पण जर एका दृष्टीने विचार केला तर या व्हॉट या टप्प्यामध्ये असून सुद्धा आपण हाऊचा विचार काही प्रमाणात होतोच आहे. म्हणजे पुढचा टप्पा म्हणजे हे करायचं कसं सगळं. कारण सुरुवातीलाच आपण बोललो होतो की असे काही त्याचे वॉटर टाईट कंपार्टमेंट्स ज्याला म्हणतात, की आजपासून आता झालं, आज काय तारीख आहे, 9 जून. 9 जूनला मी मुमुक्ष होतो, 10 जून पासून मी आता साधक होणार, असं कधी नसतं. मोर ऑर लेस, शुद्ध मराठीत त्याला म्हणतात मोर ऑर लेस. मोर ऑर लेस व्हॉट एरिया आय बिलॉंग टू, व्हॉट कॅटेगरी आय बिलॉंग, याच पद्धतीने विचार करावा लागतो. पण हे करत असताना आपला हाऊचा विचार होतोच आहे, आपल्या लक्षात काही प्रमाणात होतोय, आपल्या लक्षात आलं असेलच. आणि मागील वेळेला आपण विशेषतः तो शिष्य आहे म्हणूया, त्याचा मुमुक्षु ते साधक हा प्रवास कसा होतो ते आपण बघितलं. आणि त्याच संदर्भामध्ये योग वासिष्ठातील जो एक विषय आहे, ज्ञानाच्या सप्त भूमिका, त्या विषयाचाही आपण संक्षेपाने एक परामर्श घेतला म्हणूया. आणि तो घेताना त्याच्या ज्या पहिल्या 2 भूमिका आहेत, शुभेच्छा आणि सुविचारणा, यांची लक्षणं सुद्धा आपण बघितली. कारण शुभेच्छा संपूर्णपणे आणि सुविचारणा काही प्रमाणात मुमुक्षुत्वाला लागू पडत असं आपण विचार केला. शिष्याच्या विवेकाला जशी स्थिरता यायला लागते आणि त्यामुळे वैराग्य वृद्धिंगत व्हायला लागतं. मी सातत्याने हे जे वाक्य आहे हे गेले 3 सत्र झाले उच्चारतोय, तुमच्या लक्षात आलं असेल. कारण सगळ्याचा पायाच तो आहे. आता वाटेल ते करू आपण परमार्थ प्रांतात, वाटेल ते किती मोठमोठ्या ग्रंथांचा अभ्यास करू,
कदाचित उत्कृष्ट प्रवचनही मला त्याच्यावर करता येते, लेख लिहिता येतील, ग्रंथ लिहिता येतील, सगळं काही होऊ शकेल. पण हे जर झालं नाही, विवेकाला जर स्थिरता आली नाही आणि वैराग्य जर वृद्धिंगत झालं नाही, तर तो शिष्य साधक प्रांतात कधीही प्रवेश करणं शक्य नाही. प्रवेश म्हणतो मी मागच्याला बोललो होतो की साधक प्रांताचा स्वतःचा असा एक प्रगतीचा प्रवास आहे, इतका मोठा तो प्रांत आहे, कारण अनेक वर्ष वर्ष म्हणजे तपांच्या भाषेतच बोलल्या जातं. आणि तपांच्या भाषेत बोलण्याचं कारण आपलंच योगदान असतं त्याच्यामध्ये, कारण आपल्याला तप लागतात. खरं लागू नये, खरं लागू नये. एक प्रासंगिक विषय आठवला म्हणून सांगतो. परमपूज्य मंदाताईंनी एका ठिकाणी मांडणी केली या प्रवचनामध्ये की लाखो वेळा, कोट्यावधी वेळेला आपल्याला नाम घ्यावं लागतं. आता आपल्याला असतं की नाही कौतुक, 1 कोटी नामाचा संकल्प मी सोडला आहे, हे असं मी लिंक्डइनवर मी जणू काही माझं प्रोफाईल टाकतोय या आवेशात मी सांगत असतो लोक. व्यवहारात उदाहरण दिलं लक्षात आलं असेल की इट बिकम्स अ क्वालिफिकेशन. आता याच्यामध्ये कुठल्याही साधनेला किंवा कुठल्याही साधकांना, कुठल्याही संप्रदायाला, कुठल्याही टप्प्यात असलेल्या साधकाला नावं ठेवणं सुरू नाहीये. कारण खूप साकल्याने विचार करावा लागतो. मांडणी कोणासाठी आहे हे बघावं लागतं. एका विशिष्ट टप्प्यामध्ये तेच करणं योग्य असतं, हेही लक्षात घेऊ आपण आधीच, पुढचं वाक्य बोलायच्या आधी. पण खरं काय आहे कधीतरी ऐकण्याची तयारी ठेवावीच लागते. आणि मंदाताई म्हणतात की 1 कोटी नाम घ्यावं लागणं हे म्हटलं तर भूषणास्पद नाही, पण ते घ्यावं लागतं, कारण माझ्या एका नामात तो येतच नाही. एकदा त्याला हाक मारल्यावर तो येतो का? नाही येत. म्हणून तर दुसऱ्यांदा हाक मारावी लागते, मग तिसऱ्यांदा, मग चौथ्यांदा, मग 100, मग 1000, मग 10,000, मग लाख, मग कोटी. पण भूषणास्पद काय आहे, आदर्श काय आहे? अरे एका हाकेत तो आला पाहिजे. तो न कहते की भगवान आते नहीं, तो माँ यशोदा जैसे बुलाते हैं. आपली समस्या ती आहे. ते श्रीराम जयराम जय जय राम हे काही सेकंदाचं एकच नाम संपेस्तोवर माझ्या डोक्यात 10 विषय येऊन गेलेले असतात. इतकी विषयांची ओढ आहे. आणि गप्पा करायच्या एका नामामध्ये तो काय येत नाही. मुद्दा असा, विवेकाला जर स्थिरता आली नाही आणि वैराग्य वृद्धिंगत झालं नाही, तर साधक प्रांतात प्रवेशही नाही होत. त्याचा जो स्वतःचा प्रवास आहे प्रगतीचा, तो विषय सोडून. आणि म्हणून मागच्या वेळेला म्हणा महत्वाचा एक विचार, पुन्हा मी जसं म्हणतो कधी कधी लिहून ठेवण्यासारखं एखादं वाक्य असेल तर ते हेच आहे की विचार आणि म्हणूनच आचार यातील आमूलाग्र बदल हे साधक म्हणवणाऱ्या शिष्याचं मुख्य लक्षण आहे. मुख्य लक्षण म्हणजे हे जर नसेल तर मग बाकी काही असू द्या, ज्याला म्हणतात काही फरक पडत नाही. मी जसं म्हणालो, उत्कृष्ट परोक्ष ज्ञान असेल, उत्कृष्ट अभ्यास असेल, मोठमोठाले ग्रंथ, अगदी म्हणजे मांडुक्य कारिका, ब्रह्मसूत्र, मुद्दाम मोठमोठाली नावं घेतोय, दासबोध वगैरे आपलं काम नाही आहे. रामकृष्ण हरी हे बोलण्याचं सुद्धा पाप घडलं माझ्या, लगेच चालन करून टाकलं देवाचं नाव घेऊन. मुद्दा एवढाच की जर माझ्या विचारांमध्ये बदल घडत नसेल, आणि माझ्या विचारांमध्ये बदल घडतो आहे हे कधी सिद्ध होतो हो, माझ्या आचारात जर बदल घडत असेल, मी सातत्याने त्याच्यावर भर देतोय, कारण माझ्या विचारांमध्ये बदल घडला आहे असं मी बोलू शकतो. विचारांमध्ये बदल कसा घडावा याच्यावर उत्कृष्ट व्याख्यान करू शकतो. बदललेले विचार कोणते असतात, म्हणजे शास्त्रीय विचार कोणते असतात याच्यावर उत्कृष्ट ग्रंथ लिहू शकतो. मी सातत्याने बोलतो. पण जर माझ्या आचारात फरक पडला नसेल, शून्य.
आणि त्यामुळे आचार म्हणजे पहिले विचार आणि म्हणून मग आचार यातला आमूलाग्र बदल हे मुख्य लक्षण आहे साधक, जो आपला आत्ताचा विषय सुरू आहे चिंतनाचा. आणि याच साधक लक्षणांचा किंवा त्या लक्षणांच्या परिपक्वतेचा म्हणूया, कारण लक्षणं सुरुवातीच्या काळातली आहेत, पण मी जसं म्हणालो की त्याचा एक स्वतःचा एक प्रवास आहे. ती परिपक्वता वाढत जाते. शुद्ध मराठीत मॅच्युरिटी म्हणतात त्याला. थोडासा चुकला माझा शब्द, परिपक्वता वगैरे, मॅच्युरिटी. तर या लक्षणांच्या परिपक्वतेचा हा जो पुढचा प्रवास तो कसा होतो, त्या लक्षणांचा विकास कसा होतो, प्राथमिक टप्प्यातला साधक, पण त्या साधकाचा सुद्धा प्रवास कसा होतो, याचा विचार आपण आज आता उर्वरित वेळेमध्ये करूया. अगदी आदर्श जर बोलायचं झालं, अगदी आदर्श, तर सद्गुरु मुखातून आत्मबोधाचा उपदेश श्रवण केल्याबरोबर ज्याला ताबडतोब अपरिवर्तनीय असा अनुभव येतो. मुद्दाम सावकाश बोलतोय मी, कारण एकेका शब्दाला खूप महत्व आहे. सद्गुरुमुखातून आत्मबोधाचा उपदेश ज्या क्षणी तो शिष्य श्रवण करतो, त्या क्षणी जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षण त्याला अपरिवर्तनीय अनुभव येतो. सगळ्यात महत्वाचं त्याला उत्तम शिष्य म्हणतात, आदर्श. या उत्तम शिष्याचं वर्णनच माऊली 18व्या अध्यायात करते. ती ओवी आपण बघितली आहे बऱ्याच वेळा, की काना वचनाची भेट, सरिसाची पै किरीटी, वस्तू होनी उठी, कवण एक उजो. ज्ञानेश्वरी 18वा अध्याय ओवी क्रमांक 989. काना वचनाची भेट. काय सुंदर माऊली बोलते की जो कोणी एखादा असा अधिकार संपन्न पुरुष, अधिकार संपन्न शिष्य, त्याचे कान, श्रवणेंद्रिय आणि श्री गुरूंचं वचन यांची भेट होता क्षणीच काय होतं, जरी श्रवणाला बसते वेळी, सद्गुरूंच्या समोर बसते वेळी तो जीवदशेत असला तो शिष्य, तरी श्रवण संपल्यानंतर उठताना तो ब्रह्मवस्तू होऊनच उठतो. वस्तू होऊन उठी, मात्र कवण एक उजो. कवण एक उजो, हरकत नाही, अत्यंत दुर्मिळातला दुर्मिळ, कारण इतका साधन चतुष्टय संपन्न शिष्य असणं की ज्याचं आता काय म्हणूया सगळंच काम झालंय, फक्त एकच काम राहिलंय, कोणतं, आवरण दोष निवृत्ती. बस तेवढ्यासाठी सद्गुरूंकडे गेलेलं. दुर्मिळ आहे, आदर्श आहे, प्रश्नच नाही, पण आपल्याला माहिती पाहिजे. उत्तम साधक, उत्तम शिष्य कोणाला म्हणतात. म्हणजे त्या शिष्याला पूर्वज्ञात, त्याला पूर्वज्ञात म्हणतात का, कारण त्यामुळे त्याला नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे. परमार्थ म्हणजे आपल्याला माहिती नित्यप्राप्तच आहे. नवीन सद्गुरू काही काढून देतात का खिशातून, नवीन काहीतरी घडतं का, नाही. अरे पूर्वज्ञात, अखंड, अद्वय अशा त्या चिन्मात्राचं स्मरणपूर्वक त्या शिष्याचं काय होतं, ती अंतःकरण वृत्ती जी असते ती ब्रह्मात्मैक्याकार होते आणि अव्यवहित. अव्यवहित म्हणजे ज्याच्यामध्ये आता कुठला खंड नाही, व्यवधान नाही, अडथळा नाही, अव्यवहित, अज्ञान निवृत्तीपूर्वक. सगळ्यात महत्वाचं आवरण दोष मी मगाशीच बोललो. अज्ञान निवृत्तीपूर्वक ब्रह्मात्मिक्याचा त्याला आत्मत्वानी साक्षात्कार होतो.
याला शास्त्रीय मांडणी असं म्हणतात. परमपूज्य काका तसं म्हणतात. तसं म्हणणं असं थोडंसं कठीण सांगितलं पाहिजे, कारण सगळंच तुम्हाला समजेल असं मी बोलायला लागलो. असं परमपूज्य काका म्हणतात, असं मी नाही म्हणत. गमतीचा विषय सोडून देऊ, विनोद होता. पण शास्त्राची मांडणी अशीच असते. प्रत्येक शब्दाला महत्व आहे, म्हणून शास्त्र अगदी काटेकोर शास्त्राला बोलावं लागतं, कारण ते शास्त्रच आहे. तसंच असलं पाहिजे. अज्ञान निवृत्तीपूर्वक ब्रह्म ब्रह्मत्मैक्याचा म्हणजे ब्रह्म आणि आत्मा किंवा जीव एकच आहे असा आत्मत्वानी, म्हणजे काय प्रत्यक्ष, म्हणजे काय ते, म्हणजे काय संबंधच नाही. एक रूपत्वानी म्हणजे तरी काय. आता अनुभव मी घेतो आहे हे सांगायला तो स्वतः अनुभव काळी त्याची बुद्धी शिल्लकच नाही. अनेक त्याच्यात याच्यावर आपल्याला एकच बोलता येईल, इतकं सुंदर विषय. पण सांगण्याचा एकच उद्देश की तो उत्तम साधक, तो उत्तम शिष्य जीवदशा जरी धरून बसलेला असला सुरुवातीला, तरी तो इतका उत्तम अधिकारी असतो, इतका अधिकार संपन्न असतो की तो उठतो तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्म होऊनच उठतो, वस्तू होऊन उठी. आणि हा जो, हे मी का बोललो, एक तर आपल्याला आदर्श काय आहे हे कळावं, माहिती असावं. आणि हा जो अधिकार कमवून तो बसलेला आहे ना, तोच तर आपला विषय सुरू आहे. तोच तर आपला विषय सुरू. या अधिकार संपन्नतेचाच हा प्रवास आहे. आणि अधिकार हा शब्द नेहमीच मी स्पष्टीकरण सांगतो, आत्ताही जाता तर पुन्हा एकदा बोलून जातो. हा कमवता येतो प्रत्येकाला, प्रत्येकाला कमावता येतो. तो असं काही त्याचं सर्टिफिकेट दिलेलं नाही आहे कोणाला की हा या जन्माला आला म्हणजे याला अधिकार आहे, नाही, अजिबात नाही. जन्माने ज्यांना अधिकार आहे असं आधी सांगितलं जायचं, ते आज काय दिवे लावतात आहेत हे आपल्याला जगात बघायला मिळत आहे. त्यामुळे इथे तो विचारांचा विषयच नाही. अधिकार प्राप्ती प्रत्येकाला करून घेता येते. सत्वगुण कारण प्रत्येकाला वाढवता येतो स्वतःच. मुद्दा काय आहे, तो क्रियमाण कर्म स्वातंत्र्याचा विषय. आणि ते मलाच करावं लागणार आहे हे अजून वैशिष्ट्य. सद्गुरू येऊन किंवा डोक्यावर हात ठेवून काहीही होणार नाही. त्यांनी जो डोक्यावर हात ठेवायचा असतो तो अनुग्रहकाळी त्यांनी ठेवलेला आहे, तो ठेवून झालेला असतो. आता मार्ग तो मलाच चालावा लागणार आहे. त्यामुळे त्या उत्तम शिष्याचा जो अधिकार घेऊन तो तिथे बसतो, तोच अधिकार कसा प्राप्त करायचा, त्याची लक्षणं काय, हे आपण ज्याला समर्थ दासबोधामध्ये साधक म्हणतात आहेत, त्याच्या दृष्टीने किंवा त्या संदर्भाने आपण समजतो. थोडक्यामध्ये ज्या शिष्याला अभ्यास म्हणा, अभ्यास शब्द का वापरला, कारण केलेली गोष्ट पुन्हा करणे याला अभ्यास असं म्हणतात. छान सोपी व्याख्या बरं का अभ्यासाची. तीच गोष्ट पुन्हा करणे, तत् कथनम तत् श्रवणम. कंटाळा करायचा नाही, विचारायचं नाही इतके वर्षाले कधी होईल, कसं होईल, केव्हा होईल, होत का नाही. अभ्यास, केलेली गोष्ट सतत करत राहणे, कारण होणार आहे, निश्चित होणार. त्यामुळे अभ्यास आहे, अनुसंधान आहे, विवेक आहे, वैराग्य आहे. इतकं सगळं सांभाळून मग ज्याला हळूहळू स्थिर अनुभव, आत्मानुभव येतो, त्याला मध्यम शिष्य म्हणतात. आणि अनुभव आला असेल, अनुग्रहकाळी आला असेल, नंतर आला असेल, तरी तो अपरिवर्तनीय नसतो, दृढ नसतो. त्यामुळे तो दृढ होण्यासाठी, म्हणून मगाशी मी अपरिवर्तनीय शब्द, त्या शब्दाकडे विशेषतः तुमचं लक्ष वेधलं की त्या उत्तम शिष्याला तो अनुभव येतो, तो अपरिवर्तनीयच असतो. पण अपरिवर्तनीय दृढ असं ज्याला करून घ्यावा लागतो, अभ्यासाच्या माध्यमातून, अनुसंधानाच्या माध्यमातून, विवेक वैराग्य अखंड अंतःकरणाचं सांभाळून,
हळूहळू मग तो अनुभव स्थिर, आत्मानुभव स्थिर व्हायला लागतो. परमपूज्य काकांचा एक छान शब्द त्याला आत्मवारी म्हणतात. ऐकलं असेल आपण रोज. रोज आत्मवारी करावी म्हणतात, रोज. माझी एकदा तर झाली पाहिजे अशी अवस्था. आत्मवारी, त्याला मध्यम शिष्य म्हणतात. आणि ज्याच्या मनामध्ये थोडीफार जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे, थोडीफार, कुठेतरी काहीतरी पूर्वसंस्कार आता उदित झालेले आहेत, काहीतरी कानावर पडलं आहे, परमार्थाचे 4 शब्द आवडलायत, शुद्ध मराठीत ह्या दिस मेक सेन्स असं वाटायला लागलेलं आहे, अशा पद्धतीची एक जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे. परंतु अंतःकरणात पुष्कळ प्रमाणात अजूनही मालिन्य आहे, मलिन आहे अंतःकरण, दोष. त्याचं फक्त आवरण राहिलेलं होतं, याचं काय राहिलेलं आहे? सर्वच दोष आहेत. पण असं असलं तरी आहे परमार्थाबद्दल थोडंसं काय म्हणूया जिज्ञासा आहे, आवड आहे. कधीतरी एक, कधी काळी अमावस्या पौर्णिमेला म्हणूया ऐकतो प्रवचनामध्ये, कधीतरी एखादं काहीतरी कुठेतरी जातो एखाद्या कार्यक्रमाला, तो कनिष्ठ प्रकारचा शिष्य म्हणावला जातो. हे कशासाठी सगळं ऐकायचं? तर आपण आपल्या अंतःकरणाची परीक्षा करू शकतो. आपल्या अंतःकरणाच्या परीक्षेसाठी सगळं सुरू आहे. परमपूज्य काका सारखी आठवण करून देतात, दुसऱ्याच्या परीक्षेसाठी नाही. तर मग अशी खूप वाक्य ऐकायला मिळतात. ते बघा, परमार्थ प्रांतात झाले आता त्यांना 12 वर्ष, काही फरक पडलेला नाही, जसे होते आधी. रामकृष्ण, तुला काय करायचं आहे? प्रश्न आहे, तुला काय करायचं? ती व्यक्ती आणि ते सद्गुरू बघून घेतील, परमेश्वर बघून घेईल. पण हे बोलण्याची, करण्याची आणि ह्याचीच चर्चा करण्याची माझी प्रवृत्ती जेव्हा उफाळून येते, तेव्हा मी अजून खूप मागे आहे हे लक्षात येतं. अजून माझेच रजोगुणाच्या वृत्ती शमलेल्या नाही. तर आपल्या अंतःकरणाची परीक्षा आपण करू शकतो. आणि जितक्या जास्त श्रेष्ठ प्रतीचा शिष्य सद्गुरूंना भेटतो, तेवढं त्यांचं काम सोपं होतं. सुपीक जमीन असेल, कल्पना करू शकतो पीक कसं येणार आणि किती वेगाने येणार इत्यादी. त्यामुळे सच्शिष्य भेटला की श्री गुरूंनाही आनंद होतो. म्हणून नरेंद्र नाथ दत्त आले की रामकृष्ण परमहंसांना आनंद व्हायचा. वाय? शुद्ध मराठीत, ही यूज टू सी द पोटेन्शियल. मागच्या वेळेला बोललो, देर इज अ पोटेन्शियल, समथिंग कॅन हॅपन. याच दृष्टीने थोडंसं परमपूज्य काकांना तरुण मुलांशी बोलायला फार आवडतं. तरुण साधकांना, मुलांना म्हणण्यापेक्षा तरुण साधकांना. का? पण परमपूज्य काकांना माहिती आहे वेळ आहे आयुष्यामध्ये. आता आहे म्हणजे एक सर्वसाधारण बोलणं आहे बरं, एखादा शेवटी प्रारब्धस्थ भाग वेगळा. पण एक सर्वसाधारणपणे बोलायचं झालं तर जीवनात वेळ आहे. आणि या तरुण वयात जर परमार्थाची आवड असेल तर पूर्वसुकृत छान आहे. खूप गोष्टी त्यातनं लक्षात येतात ज्या सद्गुरूंना फार आवडतात. तुम्ही जर कधी निरीक्षण केलं असेल, आणि परमपूज्य काका बोललेले पण आहेत, त्यांना तरुण साधकांशी म्हणून बोलायला फार आवडतं. दिस इज द पोटेन्शियल. थोडक्यामध्ये आत्मज्ञानाला लागणारा जो एक कालावधी आहे, म्हणजे शिष्याच्या प्रगतीचा जो विकास आहे, या दृष्टीने केलेली वर्गवारी आहे. उत्तम शिष्य, मध्यम शिष्य, कनिष्ठ शिष्य. उत्तम हा आदर्श आपण पाहिला. कनिष्ठला जर आपण मुमुक्षू म्हटलं तर मध्यमला आपण नक्कीच साधक म्हणू शकतो. त्यामुळे समर्थ ज्याला साधक म्हणतात, तो शिष्य विवेकपूर्वक निरंतर अभ्यासाने सिद्धाची जी लक्षणं आहेत ती स्वतःमध्ये बाणवून घेण्याचा प्रयत्न करतो.
सिद्धाची जी लक्षणं आपण नेहमीच ऐकतो आपण की सिद्धाची जी लक्षणं असतात ती साधकासाठी काय असतात? साधन असतात. त्यामुळे सिद्धाची लक्षणं काय आहे समजून घेऊन ती विवेकपूर्वक निरंतर अभ्यासाने, कारण एका रात्रीत होणारी गोष्ट नाहीच आहे. हळूहळू पुन्हा मी मगाशी म्हणालो तसं आपल्या अंतःकरणाचा अभ्यास केला ना तर आपल्याला कळतं 6 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी हे मला जमत नव्हतं किंवा कष्ट होत होते ते करण्यासाठी. आता सहज त्या गोष्टी होत आहेत. आपलंच आपल्याला जाणवतं. त्याचा एक वेगळा आनंद असतो बघ. त्याचा एक वेगळा आनंद असतो, पण तो घेतला तर कळतं ना. तो घेतला तर कळतो. त्याला सत्वगुणाचा आनंद म्हणतात. तिथे आपल्याला थांबायचं नाहीये, ही गोष्ट खरी आहे. पण त्याचं एक सुख असतं, त्याचा एक आनंद असतो. तसं सत्वगुणाने या सगळ्याच्यामुळे शांती आयुष्यामध्ये वाढायला लागते, निर्भयता वाढायला लागते, तृप्ती वाढायला लागते. मागच्याला बोललो ना आपण लक्ष. त्याचा एक आनंद असतो. निषिद्ध कर्मांचा त्याग करून माझी विहित कर्म कशी वाढत राहतील, त्यांनी माझा आत्मानुभवाचा अधिकार सातत्याने कसा वाढत राहील, यासाठी जो आत्मानात्म विचाराला घट्ट धरून ठेवतो, अशी अंतरंग साधना करणाऱ्या साधकाचं वर्णन समर्थ करतात. फार सुंदर साधक लक्षणांच्या समासातली उभी आहे की प्रत्यक्ष माया अलक्ष्य कर. प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी आणि अलक्ष्य वस्तू लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. समर्थ सुंदर वर्णन केलेलं. पुन्हा दशक 5 समास 9 ओवी 16. प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी. एक एक शब्द आणि विलक्षण शब्दयोजना आहे समर्थांची. प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी. त्याचा भावार्थ आहे की ज्ञानेंद्रियांनी प्रत्यक्ष दिसणार हे जे नामरूपात्मक जग आहे, त्या जगताचं मिथ्यात्व लक्षात घेऊन जो जगाकडे पाठ फिरवतो. पाठ फिरवतो म्हणजे काय? एक गमतीशीर प्रसंग आठवला. थोडंसं काय मधनं मधनं हवं ना आपल्याला चटणी कोशिंबिरी सारखं, कारण मग फारच जड जड होतो हो सगळं. आधीच मुळात आवड नसते या विषयाची. रामकृष्ण हरी. तर विनोदशी असा प्रसंग आठवला तो असा की या पाठ फिरवण्यावर की प्रभूंच्या काकांच्या प्रवचनात आलेलं त्यांनी सांगितलेला हा प्रसंग आहे की परमपूज्य काका अनेक वर्ष झाले आपल्याला माहिती आहे खूप प्रवास त्यांनी केलेला आहे. जगभरच केला आहे. विशेषतः महाराष्ट्र प्रांतात तर खूप केला आहे प्रवचनाच्या निमित्ताने. तर एका ठिकाणी असेच ते प्रवचनाला गेले होते. एका कोणाच्या तरी घरी उतरले होते आणि काहीतरी रात्रीची वेळ होती, जेवणाची वेळ झाली आणि तिने काहीतरी त्या घरातल्या स्त्रीने 3 ताटं घेतली. एक स्त्रीचं परमपूज्य काकांचं, एक स्वतःचं आणि त्यांचा मुलगा होता. आणि चौथं ताट घरातला जो करता पुरुष तो म्हणे बाहेर बसणार जेवायला पुढे बैठकीत. घडलेला प्रसंग सांगितलं परमपूज्य काकांनी. का? कारण त्याला वैराग्य आहे. मला बाकी पुढे काही बोलण्याची गरज नाही आहे. तुमच्या हसण्यावरून माझ्या लक्षात आलं ह्याला जगाकडे पाठ फिरणं म्हणत नाही. त्याच्यावर मला हे आठवलं. जगाकडे पाठ फिरवणं याचा अर्थ जो या जगाच्या व्यवहारामध्ये रमत नाही, रंगत नाही, त्याची मनातून आवड जी असते ना ती वैराग्याचीच असते. म्हणून प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी. त्याला म्हणायचं अलक्ष्य करी. आणि जे ज्ञानेंद्रियांनी अनुभवाला येतच नाही अशा अरूप ब्रह्माचं जे सत्यत्व आहे ते जाणून त्याच्या अखंड तो अनुसंधानात राहतो. अलक्ष्य वस्तू लक्षी अंतरी. थोडक्यात आपली अंतःकरण वृत्ती आत्माकार करण्याचा आणि नुसती करण्याचा नाही तर ती सतत सांभाळण्याचा. ती आत्माकार झाली, साधली जरी
तरी सुद्धा ती सांभाळण्याचा, पुन्हा ती सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करतो, अभ्यास करतो. तो खरा साधक. असे ओवी आपल्याला शिकवते. महत्वाचं लक्षण करतात त्यावर साधक, आपलं समर्थ आपल्यासाठी साधकाच. प्रत्यक्ष माया लक्ष करी, अलक्ष वस्तू लक्ष अंतरी, आत्मस्थितीची धारणा धरी. अखंड सांभाळतो तो. आत्मनत्व विवेक, नित्यानित्य विवेक, सारासार विवेक इत्यादी. विशेषतः जेव्हा परीक्षेचे प्रसंग येतात, अपयश, अपमान, मनाविरुद्ध घडणं, प्रतिकूल, तेव्हा जर मी विसरलो काय, प्रत्यक्ष माया अलक्ष्य कर. म्हणजे हे माईक आहे, नामरूपात्मक जग. जग जर माईक आहे तर जगातले सगळे अनुभव माईकच असणार आहे, काय सांगण्याची गरजच नाही. आणि माईक म्हणजे मिथ्या, त्याचा विचार करून आपला झालेला. मायेच्या लक्षणांमध्ये भरपूर विचार त्याचा केला. तो खरा साधक आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याला आत्मज्ञानी म्हणतात, अशा पुरुषाचं वर्णन करताना भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात की या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयम, यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनी. फार सुंदर, एक अत्यंत काय म्हणूया त्याला, वैशिष्ट्यपूर्ण श्लोक. मी नेहमीच सांगतो, माझा आवडता, अनेक आवडत्या श्लोकांपैकी आवडता श्लोक आहे माझा. कारण शुद्ध मराठीत इट कॅप्चर्स द इसेन्स ऑफ साधना सो वेल, सो वेल. या निशा सर्व भूताना, या निशा ही जी रात्र, निशा म्हणजे रात्र, सर्व भूताना म्हणजे त्याचा भावार्थ असा की परमात्म स्वरूपाविषयी सर्व प्राण्यांची, म्हणजे विशेषतः मनुष्य प्राण्यांची जी एक अविद्यारूपी म्हणूया, अज्ञानरूपी जी एक रात्र आहे की नाही. आत्ता आपला विचार केला आपल्यासाठी, ती त्या दृष्टीने आपल्याला असं वाटतंय मी जागा आहे, बरोबर आहे. म्हणजे शरीराच्या दृष्टीने विचार केला तर त्याला जागृत अवस्थाच म्हणतात. पण संतांच्या, परमार्थाच्या, शास्त्राच्या दृष्टीने मी जागा आहे का? नाही. ज्ञानाच्या दृष्टीने म्हणजे मी जागा आहे का? नाही. म्हणजे अज्ञानाची रात्र सुरू आहे की नाही आता माझ्यासाठी. तेच सांगतात की अज्ञानरूपी जी रात्र आहे, ती माझ्यासाठी जी रात्र आहे. आणि का रात्र आहे? कारण मी अखंड रंगतोच आहे, त्या जगाकडे पाठ करायला मी तयार नाही. आपला विषय तो सुरू. आणि त्या रात्रीमध्ये इंद्रिय म्हणा, मनाचा म्हणा, निग्रह केलेला जो स्थितप्रज्ञ असतो, तो ज्ञानाने जागा असतो. या निशा सर्व भूताना तस्याम जागृती संयम. तो मात्र त्या ज्ञानाच्या बाबतीत जागा असतो. म्हणजे तो प्रत्यक्षाने त्याचा अनुभवच घेतलेला असतो, कारण स्थितप्रज्ञाचंच वर्णन सुरू आहे. त्या रात्रीत तो इंद्रिय आणि मनाचा त्याने निग्रह केलेला असल्यामुळे तो ज्ञानाने तो जागा असतो, स्थितप्रज्ञ. आणि या उलट यस्याम जागृती भूतानी, आता आपण सर्वजण ज्या बाबतीत जागे आहोत, आता पुन्हा जागे हे उपलक्षणा बरं का. जागे म्हणजे शरीराची जाग आणि झोप बद्दल बोलणं सुरू नाही. जाग याचा अर्थ रमणं, रंगणं, आवड, सतत तेच करणं, सतत त्याचंच चिंतन. म्हणजे साध्या भाषेत जगाचं चिंतन म्हणजे विषयांचं चिंतन. आणि त्याचं वर्णन इथे करतात की या उलट, म्हणजे मगाशी सांगितलं त्याच्या उलट, अविद्या निद्रेमध्ये घोरत पडलेले अज्ञानी जीव, असं वर्णन आहे. कारण मी जे आत्ता वर्णन केलं त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये अविद्या निद्रेत घोरत पडलेले अज्ञानी जीव, इथे विरोधाभास सुंदर मांडलेला आहे. ज्या व्यवहाराबद्दल अत्यंत जागृत असतात, अत्यंत जागृत, आणि जागृत असतात त्याचा अर्थ रमतात, रंगतात, मी जसं म्हणतो. आणि तो व्यवहार ज्या जगामध्ये चालतो ते जग, आणि त्यातील सर्व हे व्यवहार हे ज्ञानाच्या दृष्टीने, मात्र जो ज्ञानी असतो त्याच्या दृष्टीने काय आहे? अज्ञान कार्य आहे, ते माईक आहे, ते मिथ्या आहे. आणि मिथ्या हे बोलणं नाही नुसतं, तर जे सत्य आहे त्याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे.
म्हणून तर त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. तो या बाबतीत जणू काही झोपलेला असतो. यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. त्याला ते रात्रीसारखं असतं. साध्या भाषेत बोलूया, कठीण झाली असेल मांडणी, हे रात्र आणि जागृती आणि सगळं, या बाबतीत तो उदासीन असतो. उदासीन छान शब्द आहे. उदासीनता तत्वता सार आहे. मनाचे श्लोक तेच शिकवतात. तोही आवडता श्लोक. उदासीनता तत्वता सार. क्रिया उपासना भक्ती नित्य नेहमी वगैरे. कारण पुन्हा मी परमार्थाच्या नावाने सगळं काही करत असेन, पण मी जर हळूहळू हळूहळू माझी उदासीनता म्हणजेच वैराग्य जर वाढतं नसेल प्रपंचाच्या बाबतीत, ठीक पुन्हा मागच्याला बोललो तसं वाया जाणार नाही. या जन्मात मात्र काम होणार नाही एवढं निश्चित. आणि आता जर हे ऐकायचं नाही, या वयात हे ऐकायचं नाही, या वयात हे समजून घ्यायचं नाही आणि तसं वागायचा प्रयत्न करायचा नाही, तर केव्हा करायचं? म्हणजे एक सर्वसाधारण वय लक्षात घेऊन बोलतो सर्वांचं. त्यामुळे हे जे स्थितप्रज्ञाचं आपण आता जे वर्णन ऐकलं भगवद्गीतेतलं, सिद्धाचं म्हणूया, स्थितप्रज्ञाचं म्हणूया, हे लक्षण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला समर्थ साधक म्हणतो. परंतु वर्षानुवर्ष परमार्थाचं श्रवण करूनही आमची तिकडे प्रवृत्तीच होत नाही. कारण काय? ईशणा, लोकेशणा, वित्तेशणा, दारेशणा. ईशणेचे खूप प्रकार सांगितले आहेत. त्यातल्या कुठल्या ना कुठल्या ईशणेमध्ये, एकापेक्षा अधिक ईशणेमध्ये कमी अधिक प्रमाणात मी बसतो. माऊली म्हणते की जेव्हा निरार्थता नाही तेव्हा व्यापार असे पाय, मग संतुष्टीचे ठाई कुंठे सहज. संतुष्टीच्या ठाई कुंठे सहज. ज्ञानेश्वरी 3रा अध्याय 49 क्रमांकाची ओळ. हा सुंदर वर्णन माऊलीने केलं. जेव्हा निरार्थता नाही, ठीक आहे, त्या ओवीचा संदर्भ कर्म कुठपर्यंत सुरू राहतं. न कर्मणा मनारंभाम नष्कर्म पुरुषोष्णते, या श्लोकावर भाष्य करताना माऊली बोललेली आहे. पण समजून हे घ्यायचं आहे की व्यापार कुठपर्यंत सुरू राहतो? जोपर्यंत निरीच्छ स्थिती प्राप्तच झालेली. जेव्हा निरार्थता, तोपर्यंत कर्माचा व्यापार करणे आहेच. काय आमची जीवनातली कर्तव्य जरी कमी झाली, पुन्हा मगाशी म्हटलं साधारण वयोगट गृहीत धरून मी हे बोलतोय, जीवनातली आमची कर्तव्य कमी कमी होत जातात की नाही? होतातच. संपत सुद्धा येतात. पण काय संपत नाही? आमच्या इच्छा संपत. आधी इच्छा स्वतः बाबतीत होत्या, मग मुलांच्या बाबतीत होत्या, आता नातवंडांच्या बाबतीत. संपतच नाही. परंतु हे जेव्हा संपतं तेव्हा काय होतं? त्या आत्मतोषाची अवस्था जेव्हा येते, त्या संतुष्टीच्या ठाई कुंठे सहज, माऊली म्हणते की त्या आत्मतोषाच्या अवस्थेमध्ये सर्व कर्म सहजच बंद पडतं. आता इथे कर्म बंद पडतं याचा अर्थ सकाम कर्म बंद पडतं असा अर्थ होतो. कर्तृत्व भावनेने केलेलं कर्म बंद पडतं. नाहीतर नैष्कर्म्य दशेतलं कर्म, त्याचं स्पष्टीकरण नाही देता येणार. सद्गुरू, संत, शास्त्रकार एवढे मोठे कर्म करूच नसते शकले नाही जगामध्ये. सकाम कर्म बंद पडतं. कर्तृत्व भोक्तृत्व भावनेने केलेलं कर्म बंद पडतं. जगत सत्यत्व या दृष्टीने केलेलं कर्म बंद पडतं. त्यामुळे आपलं हे होत नाही. आपला विषय तो सुरू आहे, कारण जेव्हा निरार्थता नाही तिथेच अनुत्तीर्ण होतो पहिल्या अर्ध्या चरणातच. पण इतकी आर्तता अजूनही आहे अंतःकरणामध्ये, इतके विषय, इतक्या इच्छा, आणि प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी
हा जो आपण विचार करतोय, म्हणजे ती निरार्थता कशी कमवावी हा विचार सुरू आहे. की प्रत्यक्ष दिसणारं जे जग आहे ते माईक आहे, मिथ्या आहे असा निश्चय करणं आणि तो सातत्याने सांभाळणं म्हणजे माया अलक्ष्य करणं. मग अशी विनोदाने सांगितलं तर त्याला त्याला नाही म्हणत जगाकडे पाठ फिरवणं, ह्याला म्हणतात जगाकडे पाठ फिरवणं. कारण काय आहे, प्रत्यक्ष जग नाकारणं शक्यच नाही आपल्यापैकी कोण, अपेक्षितही नाही. कारण शेवटी काय आहे, शरीराने आणि मनाने जगातच राहावं लागतं. जागृतावस्थेमध्ये जीवनमुक्ताचे सुद्धा सर्व व्यवहार चालू राहतात, माहिती आहे आपल्याला. परंतु जगत सत्यत्वाच्या बाधित निश्चयासह त्यांचे ते व्यवहार चालू, व्यवहार चालू राहणारच आहे. ग्रंथ लेखन, प्रवचन सद्गुरूंकडनं होणारच आहेत, पण बाधित निश्चय असं. म्हणून तिथे आता मी प्रवचन करतो, मी एवढा छान बोलतो, माझं सगळ्यांना आवडतं, असले क्षुल्लक विचारच तिथे नाही. कारण मी आता करता नाहीच. आता जे काही घडतंय ते तो घडवून घेतोय. ते ज्ञान प्रसवत आहे ते सुद्धा ऋतंभरा प्रज्ञेतून येत आहे. फार मोठे मोठे शब्द मी वापरतोय, पण जाणीवपूर्वक वापरतोय. ऋतंभरा प्रज्ञेतून आलेलं, त्याला मानवी दोषांचा स्पर्शच नाही आहे. त्यामुळे जीवनमुक्ताचे सुद्धा व्यवहार सुरूच असतात. परंतु या बाधितानुवृत्तीसह ते सुरू असतं. जगत सत्यत्वाचं विष निघून गेलेलं असतं आणि अशी अवस्था गाठणं हे साधकाचं ध्येय असतं. हे साधकाचं ध्येय. आणि त्यासाठी म्हणूनच ज्ञानेंद्रिय आणि प्रत्यक्षादी प्रमाण म्हणूया. कारण फक्त ज्ञानेंद्रिय म्हटलं की मग डोळ्याने दिसणारं, ज्याला हाताने स्पर्श करता येईल असं, एवढाच विचार नाही करायचा आहे. ज्ञानेंद्रिय तर आहेच, पण प्रत्यक्षादी जी 9 प्रमाणं सांगितलेली आहे त्याच्यामध्ये ज्याचा मी तर्क करू शकतो ते सुद्धा येतं. त्या सर्वांनी, ते सर्वांनी भरलेलं हे जे जग आहे त्या जगाकडे पाठ फिरवता आली पाहिजे. आणि पुन्हा पाठ फिरवण्याचं स्वरूप सारखं सांगतोय, कर्तव्य कर्म टाकणे, काम चुकारपणा करणे हे नसून. आता काय होतं, हे असं ऐकलं पहिले, जगाकडे पाठ फिरवणं म्हणलं की पहिलेच आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास असं होतं. परमपूज्य काका म्हणतात तसं की जगाकडे पाठ फिरवणं म्हणजे, कारण आपण प्रापंचिक आहोत. संन्याशासाठी असलेलं तत्वज्ञान आपल्याला लागू नाहीये. पण मी प्रापंचिक असून, मी सांसारिक असून मी जगाकडे पाठ फिरवू शकतो, नक्की फिरवू शकतो. कारण ते नाही तर करायला सांगितलंच नसतं. मग ते कसं करायचं आहे? कर्तव्य कर्म करायचीच आहे. आपल्या सर्वांची काही अजून कर्तव्य कर्म कमी अधिक प्रमाणात आहेतच, की जे आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राहतील कदाचित. त्यामुळे ते टाकणं किंवा कामचुकारपणा करणं, आपल्या साध्या भाषेत पाट्या टाकणं, असा उपदेश नाही सुरू आहे जगाकडे पाठ फिरवणं. मग त्याचा नेमका अर्थ काय आहे? तर जगाचं जे अनित्यत्व आहे, जगाचं जे मिथ्यात्व आहे, त्याचं जे व्यभिचारी स्वरूप आहे, अखंड बदलणं हेच ज्याचं स्वरूप आहे, म्हणून त्याला व्यभिचारी म्हटलं. बरोबर, व्यवहारात जसा अर्थ आहे तो अर्थ अपेक्षित नाही आहे. आणि त्यामुळे त्याच्यावर सुखासाठी अवलंबून राहण्यात अर्थच नाही आहे. हे समजावून घेणं विवेक. म्हणून तर विवेक, अखंड विवेक हवाय. आणि म्हणून मग त्या विवेकातून जन्माला आलेलं जे वैराग्य आहे, तो वैराग्य भाव धारण करणं म्हणजे जगाकडे, म्हणजे माया अलक्ष्य करणं, प्रत्यक्ष माया अलक्ष्य करणं. आणि विचार केला तर समर्थांनी या ओवीमध्ये सुचवलेला जो क्रम आहे ना, तोही महत्वाचा आहे. अभ्यासाला बसलं की किती छान एक एक गोष्टी लक्षात येतात आपल्याला. काय म्हणतात आहे समर्थ?
प्रत्यक्ष मायेला अलक्ष्य, पहिले काय सांगितलं? प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी, म्हणजे प्रत्यक्ष मायेला अलक्ष्य केल्याशिवाय अलक्ष्य वस्तू अंतरी लक्षी होणारच नाही. हेच तत्व परमपूज्य काका अतिशय साध्या शब्दात, सोप्या शब्दात मांडतात. की जे वाक्य मी अनेक वेळा सांगतो, लिहून ठेवण्याचं अजून एक वाक्य, प्रतिकूल आवरल्याशिवाय अनुकूलाचं सातत्य टिकत नाही. वन लाईनर्स म्हणतात, फार सुंदर वन लाईनर्स आहेत परमपूज्य काकाचे. त्यातलं हे एक, प्रतिकूल आवरल्याशिवाय अनुकूलाचं सातत्य. कारण अनुकूलाचं सातत्य टिकत नाही हा आमचा सर्वांचा अनुभव, एक मुखाने आम्ही सांगतो. का? कारण इकडे प्रतिकूल आवरतच नाही, आणि अनुकूलाचं सातत्य टिकवण्याचा जो काही थोडाफार आपण प्रयत्न करतो, मग तो तोकडा पडणारच आहे. प्रत्यक्ष माया अलक्ष्य क्रिया याच्याकडे लक्ष द्यायचंच नाही, आणि अलक्ष्य वस्तू अंतरी, लक्ष्य अंतरी याचा प्रयत्न करायचा. हे कसं जमेल? या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालल्या पाहिजे. त्यामुळे ब्रह्म म्हणूया, ब्रह्मतत्व म्हणूया, आत्मतत्व म्हणूया, हे नित्य प्राप्त कसं आहे, ते स्वसंवेद्य कसं आहे, इथे तर्काचं म्हणजेच बुद्धीचं शहाणपण अनुभवाच्या दृष्टीने बोलणं सुरू आहे. नाही तर आपण आता जे समजून घेतोय ते बुद्धीचंच काम सुरू आहे. पण प्रत्यक्ष अनुभवासाठी माझ्या बुद्धीने मी केलेले तर्क, ते शहाणपण चालत नाही. आणि त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव हा एकरूपत्वानेच कसा येतो इत्यादी, ही जी सर्व आत्मानुभवाची सर्व वर्म आहेत, ही सर्व वर्म जो जाणतो तो साधक, म्हणजे उत्कृष्ट परोक्ष ज्ञान, सगळं छान समजलेलं, पिंजून पिंजून परमपूज्य काका म्हणतात तसं मोकळं झालेलं, गोंधळ नाही आहे कुठे. जीव हा, आणि जीव म्हणजेच मी देह नसून मूळचा मी कोण आहे? ब्रह्मच आहे. या विवेक ज्ञानाच्या बळाने तो सतत त्या निराकार आत्म्याच्या अनुसंधानात राहतो. मग ठीक आहे, त्याला तत्वानुसंधान, आत्मानुसंधान, नामानुसंधान, अनुसंधानाचे अनेक प्रकार आहेत, पण अखंड अनुसंधानात राहतो. आणि त्या अनुसंधानात अखंड राहण्यासाठी जे भांडवल लागतं, ते विवेक आणि वैराग्याचं भांडवल तर भरपूर प्रमाणात त्याच्याकडे असतं. तो साधक. आता या साधकाची प्रगती कुठपर्यंत होते, त्या प्रत्यक्ष अनुभवापर्यंत कशी होते, त्याचप्रमाणे ज्ञानाच्या सप्तभूमिका हा जो विषय आपण समांतर सुरू केला होता, त्यात ते जे पुढच्या भूमिका आहेत, सुविचारण्याचा उरलेला टप्पा, तनु मानसी सत्वापत्ती आणि असंसक्ती इथपर्यंत, हे सर्व त्या साधक लक्षणांना कसे लागू पडतात, हा सर्व विचार करण्यासाठी आपल्याला मात्र पुढच्या वेळेला भेटावं लागणार आहे. कारण आज आपली वेळ संपलेली आहे. त्यामुळे आज आपण इथे थांबूया आणि साधक लक्षणांचा आपला हा विचार आपण पुढच्या सत्रातही सुरू ठेवू. कदाचित पूर्ण होईल, कदाचित अजून एखादं सत्र लागेल, त्याचा विचार नको करायला. पण आजचं हे जे चिंतन आहे ते आपल्या हृदयामध्ये ठसवू, त्याप्रमाणे आपल्या आचारामध्ये आणि विचारामध्ये दुरुस्ती करण्याचा आपण प्रयत्न करूया सर्वजण. आणि तशी दुरुस्ती आपल्याला करता यावी अशी प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी करूया. आणि आजचे चिंतन त्यांच्याच चरणी हे चिंतन पुष्प अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. आणि आपली ही जी काही
मागच्या 2-3 याच्यापासून सत्र सुरू आहे शिष्य या संकल्पनेची. याच्यामुळे मला तरी खूप फायदा होतोय. समजलेलं उमजतं, न समजलेलं समजतं असं म्हणेल. आणि मला जसा फायदा होतोय तसा नक्कीच अनेकांना याचा फायदा होतच असेल याची पूर्ण खात्री आहे. त्यामुळे तुम्हाला परत एकदा नमस्कार. आता आपण भजन सेवेला वळू. आजची भजन सेवा आपल्याला देणार आहेत सौ नम्रता जोगळेकर. नम्रता आलेली आहे. नमस्कार. नम्रताची एक थोडक्यात ओळख करून देते. नम्रतानी वयाच्या 8व्या वर्षीपासून गाणं म्हणायला शिकायला सुरुवात केली आणि ती हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकमध्ये तिने शिक्षण घेतलेलं आहे. तिने आतापर्यंत प्लेबॅक सिंगिंग पण केलं आहे सौ अनुराधा पौडवालजी आणि वैशाली सामंतजी यांच्यासोबत. आणि तसंच तिने मराठी सारेगमा लिटिल चॅम्प्समध्ये झी TV मराठीवरती ती आली होती. तिने अनेक संगीताचे म्हणजे व्हेरियस म्युझिकल प्रोग्राम्स आणि कॉम्पिटिशन्स असं तिने म्हटलंय इंडियन टेलिव्हिजनवरती अटेंड केलेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी तिने आजपर्यंत परफॉर्म केलेलं आहे. तिला स्वतःला लाईट सेमी क्लासिकल मेलोडियस म्युझिक म्हणायला आवडतं आणि जुनी आणि नवी दोन्ही प्रकारची गाणी ती म्हणते आणि भजनं फार सुंदर म्हणते. हे मला स्वतःला माहिती आहे. आणि आज ती आपल्याला भजन सेवा देणार आहे. ते भजन आहे शिर्डीच्या साईबाबांवरती, पदर पसरुनी आळवते मी. तर नम्रता रेडी? थँक्यू. वृषालीताई, फर्स्ट ऑफ ऑल ऑपॉर्च्युनिटी मला ही दिल्याबद्दल, मला भजन सेवेची संधी इथे मिळते म्हणून थँक्यू. आणि मंगेश सर नमस्कार. मागच्या वेळी कार्यक्रमात भेट झाली होती आणि आता पुन्हा सेवा करायची संधी मिळतेय, तर खूप बरं वाटतंय. वृषालीताई म्हणाली त्याप्रमाणे पुढचं भजन मी जे म्हणणार आहे ते आहे पदर पसरुनी आळविते मी, साईनाथांचं भजन आहे. सुरू करते. आवाज क्लिअर आहे ना? पदर पसरुनी सॉरी नम्रता, तुझा आवाज मागे पुढे होतोय, मध्येच तो ब्लँक जातो. मला वाटतं तू तानपुरा लावलायस, त्याच्यामध्ये ते पिकअप होत आहे. मे बी विदाउट तानपुरा जास्त चांगला आवाज येईल. पदर पसरुनी आळविते मी, पदर पसरुनी आळविते मी, तुझ साईनाथा. ओ धाव पाव आता नाथा, धाव पाव आता नाथा, धाव पाव आता. पदर पसरुनी आळविते मी, तुझ साईनाथा. ओ धाव पाव आता नाथा, भाव पाव आता नाथा, धाव पाव आता. दीनपती तरे मी अन्यायी, आले सद्गुरु तुझ्यास पायी. दीनपती तरे मी अन्यायी, आले सद्गुरु तुझ्याच पायी. अंथरले मी हृदय तुझ पुढे, अंथरले मी हृदय तुझ पुढे, पायावर माथा. ओ धाव पाव आता नाथा, धाव पाव आता. तारुण्याची गोरस मूर्ती
आचरवीते ओठावरती तारुण्याची गोरस मूर्ती आचरवीते ओठावरती मेघदयेचा ओठंबुन हा मेघदयेचा ओठंबुन हा कधी होय परसता ओ धाव पाव आता नाथा धाव पाव आता भूतकृपेची युगायुगांची नाव मिळेना गुरु कृपेची भूतकृपेची युगायुगांची नाव मिळेना गुरु कृपेची कधी सांगली येईल मजला कधी सांगली येईल मजला पहिलं तीर गाठता ओ धाव पाव आता नाथा धाव पाव आता पदर पसरुनी आळविते मी पदर पसरुनी आळविते मी तुझ साईनाथा ओ धाव पाव आता नाथा धाव पाव आता नाथा धाव पाव आता नाथा धाव पाव आता खूप छान नम्रता, नेहमीप्रमाणे फार सुंदर झाली भजन सेवा तुझी. खूप खूप धन्यवाद तुझ्या भजन सेवेबद्दल. थँक्यू.